भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निष्क्रिय अधिकाराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पगारकरांना आंदोलनात ठेवणाऱ्या एमएससीबीचा धिक्कार असो. अधिकारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो. अधिकारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कामचोर अधिकारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आपण पाहत असलेली ही दृश्य अहमदनगर शहरातील एमएससीबी कार्यालयातील आहेत. अधीक्षक अभियंता यांच्या दालनात सगळे लाईट बंद करून टेबलावर अनेक मेणबत्त्या आणि गॅसची शेगडी पेटवण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या दालनात मेणबत्ती पेटवून तसेच खांडेकर यांना कंदील भेट देऊन आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. जवळपास तासभर खांडेकर यांच्या दालनातील सर्व लाईट बंद करून मेणबत्तीच्या उजेडात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. महावितरण कंपनीनं आपल्या कामात सुधारणा करावी, शहर आणि उपनगरातील वीज पुरवठा यापुढे खंडित होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली असून आजच्या आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत वारसकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम भाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक सर्वच विभागाचे असतील आज नगरीतील एमएससीबी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले आणि खऱ्या अर्थाने एमएससीबी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅस बत्ती देऊन नागरिकांना कसे हाल होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एमएससीबीला फोन केला, एमएससीबीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होते. आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत. या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या बी तोडतात आणि त्या फांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून जातात, ते उचलण्याचं प्रबंध नाही. तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी आहे त्या ठिकाणी डिपी असताना त्या डिपीला दारं नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असा काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डिपीच नाही. अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसाच्या तुम्ही हे सगळे जे प्रकार आहे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी, अन्यथा याच्यापेक्षा बी उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. तसं त्यांनी आपल्याला एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन सुद्धा दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या 8 दिवसाच्या ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी 8 दिवसाच्या आत जर ते प्रश्न मार्गी लावले नाहीत तर ह्या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनेटमध्ये आम्ही बसून देणार नाही. हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरकरांना सांगतो आणि त्यांना एवढं सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेठीस धरण्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही, कारण की नगर शहरातील नागरिक एमएससीबीचं बिल यायच्या आधीवर भरायच्या घ्यायला हे लोक येत असतात. त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागे लागतात तसं सुविधा सुद्धा नगरकरांना दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे.